एक मोठी बातमी येते। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे। डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी मिळाली आहे। छत्रपती संभाजी महाराज यांना शिर्के कुटुंबाने नाही तर ब्राह्मणांनी धोका दिल्याचा दाखला सावंतांनी दिल्यामुळे ही धमकी देण्यात आली। ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य न करण्याची धमकी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना देण्यात आली आहे। डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली अशी देखील माहिती मिळते। छत्रपती संभाजी महाराज यांना शिर्के कुटुंबाने नाही तर ब्राह्मणांनी धोका दिल्याचा दाखला सावंतांनी दिल्यामुळे ही धमकी आली आहे। ब्राह्मणांच्या विरोधात वक्तव्य न करण्याची धमकी डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी दिली आहे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं एक धक्कादायक वक्तव्य समोर आलंय। त्यांनी महायुतीच्या कार्यपद्धतीवरती भाष्य करत असताना आपल्या मनाची उद्विग्नता बोलून दाखवली। माणिकराव कोकाटे यांना कदाचित माहिती नसेल की पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाच असल्याचं फडणवीसांनी त्यांना ठणकावलं। आमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो। त्यामुळे तशा प्रकारची चौकशी आम्ही करतो आहोत। मात्र तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाही आहे। तक्रारीच्या अंती त्याचं जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट देईन। माणिकराव कोकाटेंना कदाचित ते माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। विजय वडेट्टीवारांविरोधात अलिबागमध्ये आंदोलन करण्यात आलं। नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी रस्त्यावरती उतरत जोरदार घोषणाबाजी केली। वडेट्टीवारांनी नरेंद्र महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। 1 एप्रिलपासून राज्यातील शाळांचं शैक्षणिक धोरण बदलणार आहे। त्याच निमित्तानं पुणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि समग्र शिक्षण विभागामार्फत मनसरमध्ये शिक्षकांसाठी शिबिर आयोजित करण्यात आलं। आर्यवैश्य कोमटी समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आलाय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात चंद्रपुरातील जनता महाविद्यालय चौकात निदर्शनं करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरातील स्विगी डिलिव्हरी बॉयजनी काम बंद आंदोलन पुकारले। कंपनीनं रेट कार्ड बदलल्यामुळे आता 29 ऐवजी 35 ऑर्डर्सवरती 2200 रुपये मिळणार आहेत। ऑर्डर वाढल्यात पण पैसे 150 रुपयांनीच वाढल्यामुळे डिलिव्हरी बॉयजनं आंदोलन केलंय। तर कंपनी अधिकाऱ्यांचा बैठक घेऊन मार्ग काढू असं आश्वासन काँग्रेसचे नेते अतुल लोंढेंनी दिलं। बीडच्या आष्टेतील शेंडगेवाडीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं। मच्छिंद्रनाथगड परिसरातील नो डेव्हलपमेंट झोन रद्द करण्याच्या मागणीसह घरांचं तसंच विहिरींचं बांधकाम सुद्धा बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं ऑडिट आणि दुरुस्ती करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं। 15 वर्षात मिळालेल्या निधीपैकी पालिकेनं दुरुस्तीसाठी किती निधी खर्च केला याचं ऑडिट करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। जळगावात खासदार संजय राऊतांविरोधात शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलं। नीलम गोरेंबद्दलच्या विधानाचा निषेध करत रेड्याच्या गळ्यात संजय राऊतांचा फोटो घालत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। अकोल्यात नीलम गोरेंच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। नीलम गोरेंच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एक मोठी बातमी आहे। विना तिकीट छावा चित्रपट पाहण्यासाठी मद्यधुंद तरुणांनी राडा घातला। ही धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली। जालना शहरातील एका चित्रपटगृहामध्ये 6 ते 7 मद्यधुंद तरुण छावा चित्रपट पाहण्यासाठी गेले। यावेळी या मद्यधुंद तरुणांनी विना तिकीट चित्रपट पाहू द्या अशी मागणी करत चित्रपटगृहाची तोडफोड केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। 7 ते 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अधिकचा तपास पोलीस करतायत। ही दृश्य आहेत कशी चित्रपटगृहाची तोडफोड या 7 ते 8 मद्यधुंद तरुणांनी केली। काचा फोडल्यात अक्षरशः आणि त्यानंतर ते आतमध्ये घुसलेत चित्रपटगृहात। छावा चित्रपट पाहण्यासाठी ते गेलेत। मात्र
विनामूल्य हा चित्रपट पाहता यावा यासाठी त्यांनी ही दहशत माजवली, तोडफोड केली आणि ते चित्रपटगृहात शिरले. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. सांगलीमध्ये 65 प्रशिक्षणार्थींना अन्नातनं विषबाधा झाली. वनविभागाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या लोकांना प्रवासादरम्यान खाल्लेल्या अन्नातनं विषबाधा झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. परीक्षा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांच्या विरोधात तर परीक्षा केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रात फिरणं आणि कॉपी पुरवल्याप्रकरणी 79 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.